नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय दमदार अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 29 नोव्हेंबरची ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना आली आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना आहे. बघा, हे काम आजच करायचे. तुम्हाला कोणतं काम आहे ते तुम्हाला आजच करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा जो व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राइब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, लाडक्या बहिणींना महत्त्वाची सूचनाच या ठिकाणी देण्यात आली आहे. तर सर्वांना सूचना आहे, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काय सूचना आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपयांच्या प्रमाणे या ठिकाणी पैसे मिळत होते. परंतु महायुतीचं सरकार आता येणार आहे, त्यामध्ये 2100 रुपये तुम्हाला जाहीर केलेले त्यांनी जाहीरनाम्यामध्ये. तर 2100 रुपये तुम्हाला मिळू शकतात. आता बघा, नुकतंच जर आता आपण पाहिलं तर झारखंडच्या आणि महाराष्ट्राच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या एकच सारख्या झाल्या, म्हणजेच एकच वेळेस त्या ठिकाणी झाल्या आहेत. दोन्ही निवडणुका एकाच वेळेस जाहीर झाल्या होत्या आणि आचारसंहिता देखील दोन्ही राज्यातील संपल्यात. परंतु महत्त्वाचं म्हणजे बघा, झारखंडमध्ये सरकार जे ते स्थापन झालेलं आहे. हेमंत सोरेन यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील डिसेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी शपथविधी जो आहे तो होणार आहे. आता डिसेंबर महिन्यात शपथविधी होईल, त्यानंतर तुम्हाला पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. आता यामध्ये बघा, तर बघा, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की झारखंडमध्ये शपथविधी झाल्यानंतर लगेचच त्यांनी पहिल्या बैठकीत या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि 2500 रुपये, बघा, झारखंडमधील ज्या काही महिला आहेत तर त्यांना 2500 रुपये देण्याचा या ठिकाणी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री पदाची शपथ या ठिकाणी जे ते डिसेंबरमध्ये घेतली जाणार आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा माननीय अजितदादा पवार असतील किंवा माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, या तीनही पैकी कोणीतरी एक त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतं. किंवा मग जर आपण पाहिलं तर महायुतीचाच एक चेहरा या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा शपथ जे ते घेणार आहे. आता ही शपथ घेतल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये देण्यासंदर्भाचा निर्णय पहिल्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचा हप्ता देखील तुम्हाला डिसेंबरमध्येच येणार आहे. आता तो केव्हा येईल त्या संदर्भाची तारीख जशी जाहीर होईल तशीच तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याची सर्वात अगोदर अपडेट पाहायला मिळेल. आतापर्यंत तुम्हाला 1500च्या प्रमाणे 7500 रुपये आलेले होते. ज्या ज्या महिलांचे 7500 खर्च झाले त्यांनी पटकन लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्यांचे ज्यांचे खर्च झाले. पुढचा हप्ता तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी वाटप केला जाईल. त्यासाठी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे खर्च झाले, 7500 खर्च झाले लिहून पाठवायचं आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना महत्त्वाची सूचना काय आहे, हे काम तुम्हाला आजच करायचंय. कोणतं काम आहे, जर तुम्ही ते केलं नाही तर त्याचे काय दुष्परिणाम, तर तुमचे पैसे बंद होणार आहेत. आता त्याचं काय कारण आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. तर बघा, नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. पुरावा तुमच्या समोर. बघा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना, हे काम आजच करा अन्यथा पैसे मिळणार नाही. तर बघा, एक काम आहे, तुम्हाला हे आजच करावं लागणार आहे. आजच जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत. याची संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी पाहणार. बघा, आता पुढचा हप्ता जो आहे तुम्हाला 2100 रुपयांचा असू शकतो, कारण पहिल्या बैठकीत निर्णय होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. परंतु त्याआधी मुख्यमंत्री पदाची शपथ होणं गरजेचं आहे. आता ही जी काही शपथविधी आहे तो डिसेंबरमध्ये होणारच आहे. बघा, डिसेंबर महिन्यामध्ये शपथविधी जे ते होणारच आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे जे ते डिसेंबरमध्येच मिळणार आहेत आणि पहिल्या बैठकीत तो निर्णय होऊ शकतो. आता बघा, कोणतं काम आहे तुम्हाला करणं ते त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर बघा, महायुती सरकारची लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रियेला पुन्हा सुरुवात. महिलांना देण्यात येणार 1500 रुपये. महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. बघा, अर्ज प्रक्रियेला देखील अतिशय महत्त्वाचं म्हणजे अर्ज प्रक्रिया देखील लवकरच सुरू होणार आहे. त्यामध्ये ज्या ज्या महिलांची अजून कागदपत्र रेडी नाही त्यांनी लवकरात लवकर कागदपत्र रेडी करून घ्या. आणि तुम्हाला अर्ज करायचा आहे का, ज्यांना ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये अर्ज करायचा आहे लिहून पाठवा. सर्वांनी लिहून पाठवायचं. पुढे बघा, या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे अशा कुटुंबातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जात होते. कारण आता बघा, 1500चे 2100 रुपये होऊ शकतात, त्यासाठी आपण या ठिकाणी होते म्हणतो. 18 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. महिला सशक्तीकरणाचा उद्देश घेऊन ही योजना सुरू केली गेली आहे, ज्यामुळे महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पर्यंत
लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले गेले आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम लवकरच जमा होईल. बघा लवकरच जमा होणार आहे. म्हणजेच बघा पहिला या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय जे कोणी असतील त्यांचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. तुम्हाला काय वाटतंय मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे? तुमचं मत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. या योजनेची लोकप्रियता वाढल्यामुळे ती राज्य विधानसभा निवडणुकीत एक महत्त्वाचा मुद्दा ठरली. माहितीने यावर आपला विजय सुनिश्चित करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठा दिलासा दिला. योजनेसाठी विरोधकांनी टीका केली असली तरी महायुतीने प्रत्युत्तर देताना योजनेत 1,500 रुपयांचा लाभ देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. तथापि महाविकास आघाडीकडूनही महिलांना 3,000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. बघा 3,000 रुपये देऊन महाविकास आघाडी महालक्ष्मी योजना सुरू करणार होती, परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी जे काही सरकार आहे ते आलेलं नाही. आता बघा या वादविवादानंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे महिलांना अधिक आर्थिक मदत त्या ठिकाणी मिळणार आहे. महायुती पुन्हा सरकार त्या ठिकाणी सत्तेत येणारच आहे, कारण आपण पाहिलं तर महायुतीला जवळपास 232-33 जागा आलेल्या आहेत. त्यामुळे महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे आता आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. अर्ज करणाऱ्या महिलांची जी काही छाननी आहे तर ती बाकी असलेल्या अर्जांची प्रक्रिया जलद गतीने केली जाणार. बघा आचारसंहिता संपलेली, त्यामुळे ज्या काही महिला आहेत ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पेंडिंग लिहून पाठवा. ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मंजूर लिहून पाठवा. अर्ज पेंडिंग असेल तर लगेचच त्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे, कारण आचारसंहिता आता संपली आहे. त्यामुळे ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पेंडिंग लिहून पाठवा. अर्जांची प्रक्रिया जलद गतीने केली जाणार आहे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्या दूर करून पुन्हा अर्ज करायचे आहेत, अन्यथा महिलांना लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात. तर बघा सर्वांनी तुमचे जे काही अर्ज तुम्ही भरले त्या अर्जांकडे लक्ष राहू द्या. तुम्हाला वाटतंय अर्ज भरला म्हणजेच आपल्याला पैसे मिळतील असं होत नाही. ज्यांनी अर्ज भरले त्यांनी अर्जांकडे लक्ष ठेवा, कारण तुमचा अर्ज जर त्या ठिकाणी रिजेक्ट झाला तर पुन्हा तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करून पुन्हा तो अर्ज त्या ठिकाणी रिसबमिट करावा लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी अर्जाकडे त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, म्हणजे तुमचा अर्ज त्या ठिकाणी मंजूर होऊ शकतो. त्यासोबतच ज्यांचे अर्ज त्या ठिकाणी रिसबमिटला येतील त्यांनी लवकरात लवकर जे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट असेल ते त्या ठिकाणी सबमिट करायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे अर्ज मंजूर झाला म्हणजेच तुम्हाला पैसे मिळणार आहेत या गैरसमजामध्ये राहू नका. अर्ज मंजूर झाला की तुमचं पुढचं प्रक्रिया असते आधार सीडिंग. भरपूर महिला आहेत ज्यांना आधार सीडिंगमुळे त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत, तर त्यांनी लवकरात लवकर आधार सीडिंग करून घ्यायचे. बँकेत जायचे, बँकेच्या कर्मचाऱ्यांना सांगा आधार सीडिंग करून पाहिजे. जर तिथून होत नसेल तर तुम्ही सरळ काय करू शकता, IPPB इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडू शकता. इंडियन पोस्ट पेमेंट बँक. आता हे अकाउंट उघडण्यासाठी कुठे करायचं तर जवळच्या पोस्टात जायचंय. जवळच्या पोस्टात गेल्यावर तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट त्या ठिकाणी उघडून द्या म्हणून सांगा. ते तुम्हाला उघडून देतील. एक तुम्हाला कार्ड सारखं मिळतं, जसं आपल्याजवळ ATM कार्ड असतं तशा पद्धतीचं कार्ड तुम्हाला मिळतं. तेच तुमचं अकाउंट असतं. त्या ठिकाणी 24 तासात तुमचं DBT लिंक होऊन जातं आणि पुढे तुम्हाला पैसे यायला कुठली अडचण होणार नाही. पहिली काम काय तर अर्ज मंजूर आहे किंवा नाही ते चेक करा. बहुतेक अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतात, रिसबमिटला येऊ शकतात, त्यामुळे अर्जाकडे लक्ष द्या. दुसरं म्हणजे आधार सीडिंग करून घ्या, म्हणजेच तुम्हाला पुढे पैसे येण्यासाठी कुठची अडचण राहणार नाही. ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपये आलेले नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 0 रुपये लिहून पाठवा. ज्या महिलांना पैसे आलेले आहेत 7,500 रुपये त्यांनी खर्च झाले का ते लिहून पाठवायचे, म्हणजे तुम्हाला पुढचा हप्ता त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुमचे पैसे आलेले आहेत. आले नसतील तर 0 लिहून पाठवा. ज्यांचे खर्च झाले त्यांनी खर्च झाले लिहून पाठवायचे. आता बघा पुढचा 2100चा जो काही हप्ता आहे तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ त्या ठिकाणी झाल्यानंतर पुढचा हप्त्याच्या संदर्भाचा निर्णय होणार आहे. तर महत्त्वाची सूचना हीच होती, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, नसतील मंजूर तर त्यांनी अर्जाकडे लक्ष द्या. ज्यांचा आधार मंजूर झाले त्यांनी आधार सेटिंगकडे लक्ष द्या, तरच तुम्हाला पैसे येतील. जर तुम्ही आधार सेटिंग केलं नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. म्हणजेच मी तुम्हाला अगोदरच सांगून ठेवतो, म्हणजेच बहुतेक महिला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगतील की आम्हाला पैसे आले नाहीत, तर आधार सेटिंग तुमचं नसतं, त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही. लवकरात लवकर सर्वांनी करून घ्यायचे. संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.